नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं आपल्या यश अँड मॉम चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत। तर हो, आज आपण मस्त अशी मटारची अगदी भन्नाट चवीची रेसिपी पाहतोय। बनवायला अतिशय सोपी आणि खायलासुद्धा टेस्टी आहे। एकदा का तुम्ही ही रेसिपी पाहिली तर लगेच बनवायला घ्याल आणि प्रत्येकानं या थंडीच्या दिवसात मटार स्वस्त झालेत, त्याच्यामुळे ही भाजी तर नक्कीच सर्वांच्या घरी व्हायलाच पाहिजे। सोबतच अगदी तुम्ही भाजी बघूनच खायला बसाल। 31 डिसेंबरसाठी सुद्धा अतिशय टेस्टी होणारी ही आणि झटपट होणारी मस्त अशी रेसिपी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। एकदा बनवली तर तुम्ही सर्वजण तुमच्याकडे हट्टाने हीच भाजी मागून खातील आणि शिवाय एक भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी सर्वजण नक्कीच खातील। चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे सुरुवातीला आपल्याला काही जिन्नस भाजून घ्यायचा आहे। पहा, त्याच्यामध्ये इथे कसुरी मेथी मी 1 चम्मच इतकी भाजून घेतलेली आहे। आता हलकीशी भाजून घेतली, काढून ठेवायची। लगेचच त्याच पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तूप बटर काहीही वापरू शकतात। आता इथे माझ्याकडे घरी मी बनवलेलं पनीर होतं, तर ते पनीरचे मी असे छोटे छोटे क्यूब करून घेतलेले आहेत। जर तुम्ही इथे पनीर बाजारातून आणलेलं जरी वापरलं तरीही चालेल, पण माझ्याकडे मी बाजारातून शक्यतो आणत नाही जास्त। जे काही कधी दूध वगैरे फाटलं तर मी घरीच पनीर बनवते, तर थोडंसं मी बनवलेलं होतं घरी, तर तेच म्हटलं चला आज याच्यामध्ये वापरूयात आणि म्हणून छान असे इथे क्यूब करून घेतलेत। पहा, आता काय झालं, हे मी फ्रीझरमध्ये ठेवलं होतं आणि त्याच्यामुळे ना वरचं थोडंसं आवरण की नाही तुटल्यासारखं दिसतंय। पहा, तर ते छान असं तेलावरती परतवून घ्यायचं। पहा, आणि लगेचच आपल्याला काढून ठेवायचं आहे। ते छान कलरवरती परतलं की अगदी सॉफ्टसुद्धा झालं होतं आणि मस्त झालं होतं। मग तेच थोडंसं परतून घेतलं, बाजूला ठेवून दिलं। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला कांदा, एक मीडियम साईजचा कांदा कट करून घ्यायचा आहे बारीक आणि तो सुद्धा परतवून घ्यायचा आहे। पहा, इथे तेल थोडंसं टाकून घ्यायचं, मस्त अगदी व्यवस्थित लाल होईपर्यंत कांदा परतायचा आहे। लगेचच आपल्याला त्याच्यासोबतच पहा याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे। टोमॅटोसुद्धा मी साईडला चिरूनच ठेवलेला आहे। आता तो सुद्धा आपण त्याच्यामध्ये घालून घेऊयात, तर तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचा। आता इथे आपल्याला पहा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित अगदी मऊ व्हावेत यासाठी याच्यावरती आपल्याला मीठ घालायचं आहे। तर थोडंसं मीठ घालून घ्यायचं, अगदी व्यवस्थित छान अगदी मऊ होतात आणि पटकन होतात, त्याच्यामुळे मीठ शक्यतो करून कांदा टोमॅटोमध्ये आवर्जून घालत चला, व्यवस्थित पटकन मऊ होतात। तर इथे छान असे मऊ होतात तोपर्यंत आता त्याच्यामध्ये आपल्याला दुसरे जिन्नस घालायचे आहेत। त्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 इंच आलं घेतलं इथे, ते घालून घेतलं। सोबतच लसूण पाकळ्या घालते। पहा, तर लसूण पाकळ्या इथे आपल्याला 6 ते 7 घालून घ्यायच्या आहेत आणि झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं मस्त वाफ काढून घ्यायची आहे मध्यम आचेवरती। इथे पाहू शकतात कांदा टोमॅटो आणि सोबतच आपण आलं लसूण घातलेलं होतं ते सुद्धा व्यवस्थित अगदी मऊ झालेलं आहे। आता थोडंसं चमच्याच्या मदतीने दाबून घ्यायचं, तर पहा इथे व्यवस्थित आपला टोमॅटो मऊ झाला आहे। लगेच आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं जिरे घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा तेल आहेच आहे आणि याच्यावरतीच थोडंसं परतवून घ्यायचं। आता इथे पहा आपल्याला याच्यामध्ये ना काजू घालायचे आहेत, तर इथे मी 7-8 काजू घेतलेले आहेत। आता इथे मी हे काजू ना भिजवलेले वगैरे नाहीत बरं का, असंच आपण घालून घ्यायचे। अगदी 10 मिनटामध्ये मस्त चवीची भाजी मी तुम्हाला दाखवते आहे, तर त्यासाठी काजूसुद्धा पहिलं भिजवायची अजिबात गरज नाही। काजू घालून घ्यायचे आणि मस्त एक झाकण ठेवून अजून 1-2 मिनटं वाफ काढायची, म्हणजे काजूसुद्धा थोडेसे हलकेसे मऊ होतात। आता हे सर्व जिन्नस आपल्याला थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि इथे पाणी न घालता अगदी छान व्यवस्थित वाटून घ्यायची। इथे पाहू शकतात अगदी छान स्मूथ इथे पेस्ट आपली तयार झालेली आहे, वाटण तयार झालं आहे आपलं। आता हे वाटण आपल्याला काय करायचं, साईडला ठेवून द्यायचं आहे आणि पुढची तयारी करून घ्यायची। तर आता पहा गॅसवरती कढई ठेवून घ्यायची, लगेचच त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच इतकं तेल घालून घ्यायचं। तेल छान कडकडीत गरम झालं की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत। त्यामध्ये मी घालते 2 इथे आपल्या जे वेलची असतात, तर त्या वेलची घालून घेतलेली आहे। त्याच्यानंतर 2 इथे लवंग घातलेत आणि दालचिनीचा 1 तुकडा आणि 2 तेजपत्ता घालून घ्यायचे, व्यवस्थित तेलावरती परतवायचे।
व्यवस्थित परतून झाले की लगेचच आपल्याला जो वाटून घेतलेला मसाला होता तर तो मसाला आपल्याला या तेलावरती घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा अगदी मस्त असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तर पहा इथे आपण छान अगदी एकाच दिशेने व्यवस्थित फिरवून घ्यायचं। अगदी आपल्या या मसाल्यांना छान अगदी व्यवस्थित तेल सुटलं पाहिजे आणि मसाल्याचा कलरसुद्धा पाहू शकता इथे मस्त अगदी चेंज झालेला आहे। अजिबात मसाला खाली लागता कामा नये, तर व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे खालीसुद्धा आपला मसाला लागत नाही आणि व्यवस्थित तेल सुटतं। लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये एक मिरची पहा मधून मी अर्धी कट केली आहे आणि एक मिरची घालून घ्यायची। आता याच्यानंतर परत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाहू शकतात आता अगदी व्यवस्थित मसाल्यांना टेक्स्चर आलेलं आहे आणि मस्त अगदी शिजलेले आहेत मसाले। तर आता लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये काही पुढचे मसाले घालायचे आहेत। तर त्याच्यामध्ये पहा इथे आपण घालतोय अर्धा चम्मच इतकी हळद घालतोय। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे धणा पावडर। तर धणा पावडरसुद्धा अर्धा चम्मच घालून घ्यायची। लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये मिरची पावडर अर्धा चम्मच घालून घ्यायची आहे आणि इथे मी आज वापरणार आहे ते म्हणजे कांदा लसूण मसाला। तर कांदा लसूण मसाला जो आपल्याकडे घरगुती मसाला असतो वर्षभराचा साठवणीचा तो घालून घेतला। त्याच्यानंतर इथे अर्धा चम्मच इतकं मी गरम मसाला वापरलेला आहे। आता इथे कांदा लसूण मसाला मी इथं वापरला आहे। तुमच्याकडे जे साठवणीचा मसाला आहे तो तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकतात। मसाले घातल्यानंतर छान परत एक वेळा मिक्स करून घ्यायचं। कलर पाहू शकता मस्त अगदी ग्रेव्हीला कलर आलेला आहे। असा मसाला तयार करून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घ्यायचा आहे। काही मसाल्यांमध्ये कच्चापणा असेल तर तो पूर्णपणे दूर झाला पाहिजे। तर इथे पहा व्यवस्थित मसाले परतवून घेतलेले आहेत। आता आपल्याला कलर पाहू शकतात मस्त कलर आलेला आहे। आता पुढे पहा आपल्याला काय करायचं आहे। इथे आता गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे पहा आणि आपल्याला याच्यामध्ये 2 चम्मच इतकं दही घालून घ्यायचं आहे। आता तुम्ही असंच जरी दही घातलं ना तरीही चालेल किंवा तुम्ही जर फेटून घेतलं सुरुवातीला शक्यतो करून फेटून घेतलं तरीही चालेल। मस्त अगदी व्यवस्थित फेटलं जातं आणि गाठी गुठळ्या होत नाहीत किंवा मग आपला दही मसाल्यामध्ये फाटतसुद्धा नाही। शक्यतो इथे फेटूनच घ्या। मी इथे फेटून घेतलेलं नाही आणि व्यवस्थित गॅस आपला लो करायचा। गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही। लो फ्लेमवरतीच आपल्याला हे दही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। जास्तीचं आंबट जर दही असेल तर 1च चम्मच वापरा आणि नॉर्मल दही असेल जास्त आंबट नसेल तर 2 चम्मच इथे तुम्ही वापरू शकतात। आणि मस्त मिक्स करून घेतल्यानंतर इथे कलर बघा काय सुरेख आलेला आहे। असं बघूनच आपल्याला खायची इच्छा होते, एवढं जबरदस्त कलर आला आहे। आता इथे आपण जो मटार सोलून घेतलेला होता तो मटार याच्यामध्ये घालून घेऊयात। तर इथे पहा मस्त असा हिरवागार वाटाणा बाजारामध्ये आला आहे आणि थंडीसुद्धा आहे आणि मटार याची स्वस्तसुद्धा झालेला आहे मटार। तर नक्कीच आपल्या घरी ही रेसिपी प्रत्येकाने एक वेळा तर बनवायलाच पाहिजे आणि शिवाय अगदी 10 मिनटामध्ये तुम्हाला हॉटेलची चव घरामध्ये सुद्धा मिळून जाईल, एवढी जबरदस्त होते। तर मटार घातल्यानंतर थोडंसं मी मीठ घातलेलं आहे। आपण सुरुवातीलासुद्धा मीठ घातलं आहे मसाला वाटत असताना म्हणजे कांदा टोमॅटो परतवून घेतला तेव्हा त्या अंदाजानेच आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर परत एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं आणि इथे गरम पाणी मी वापरलं आहे। तर पहा शक्यतो इथे गरम पाणी वापरा, कलर खूप छान येतो ग्रेव्हीला आणि गरम पाणी जास्त वापरायचं नाही, अगदी अंगापुरतं जितकं आपल्याला मसाला करायचा आहे तितकंच वापरायचं। झाकण ठेवून आपल्याला एक 5 ते 6 मिनटं मस्त शिजवून घ्यायचं आहे वाटाणा। तर पहा अगदी व्यवस्थित मऊ झालेला आहे। 5 ते 6 मिनटानंतर जो मटार आहे आपला वाटाणा आहे तर तो मऊ झाला आहे पाहू शकतात, अगदी व्यवस्थित दबला जातो आहे लगेच। तर आता पहा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं जे पनीर आपण फ्राय करून ठेवलं होतं ना तर ते घालून घ्यायचं आणि पनीर नसेल ना तरीसुद्धा काही हरकत नाही, नुसता मटारचीसुद्धा तुम्ही भाजी बनवू शकतात। पण असेलच घरी आपण बनवलेलं किंवा मग आपल्याला जर खायचीच असेल तर पनीरसुद्धा याच्यामध्ये घालून पहा, खूप मस्त अगदी चव येते। आता छान आपल्याला हे सुद्धा पहा मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडंसं अजून मला इथे ग्रेव्ही हवी होती तर मी अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे मस्त परत एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं
आणि एक 3 ते 4 मिनटं परत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता पनीर घातल्यानंतर जास्त शिजवायची गरज नाही, म्हणूनच आपण सुरुवातीला एक 5 ते 6 मिनटं मटार व्यवस्थित शिजवून घ्यायचे, कारण नंतर हे जे पनीर असतं ते मग कडक होतं जास्त शिजवून घेतलं तर. अगदी व्यवस्थित आपल्याला सॉफ्ट जसेच्या तसं मटार हवं असेल तर आपल्याला याच्यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला मटार शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे पनीर व्यवस्थित आपलं सॉफ्ट राहतं. आता इथे पहा, झाकण लावायच्या पहिलं सुरुवातीला मिक्स करून घेतल्यानंतर थोडीशी जी कसुरी मेथी होती ती भाजून घेतली होती. आपण भाजून घेतली की अगदी व्यवस्थित तिचा चुरा होतो आणि वाससुद्धा खूप छान येतो. गरम मसाला सुरुवातीला घातला आहे, नंतर अगदी थोडासा लास्टला घालायचा. सुरुवातीला घातलेला आणि लास्टला घातलेल्या चवीमध्ये खूप जास्त फरक पडतो, म्हणून गरम मसाला हा लास्टलासुद्धा थोडंसं घालायचा. आणि इथे पाहू शकता कसुरी मेथी आणि गरम मसाला आपण घातल्यानंतर आपली मस्त झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनटं भाजी शिजवून घेतल्यानंतर पाहू शकतात अगदी कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि आपली भाजी इथे तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही भाजी आपली आजची बनवलेली कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. खूप जबरदस्त लागते. नक्की एकदा या पद्धतीनं अशी भाजी बनवून पहा. जर तुम्ही एखाद्याला करून घातली, 31 डिसेंबर आता येतो आहे आणि तुम्ही जर घरी बनवलीत आणि एखाद्याला खाऊ घातली तर तुमची तारीफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच तुमच्याच हातची खायची आहे म्हणून हट्टाने मागून खातील. आठवड्यातून 3-4 वेळा तुम्हाला हीच भाजी बनवायला सांगतील, एवढी जबरदस्त लागते. तर लास्टला कोथिंबीर घालून घेतली आणि मस्त आपली इथे मटार पनीरची भाजी तयार आहे. नक्की तुम्ही या 31 डिसेंबरला बनवा किंवा मध्ये आधी आता मटार स्वस्त आहे, भरपूर मटार आणून ही भाजी बनवू शकतात. नक्कीच प्रत्येकानं थंडी स्पेशल ही भाजी बनवलीच पाहिजे. तर कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि विशेष म्हणजे माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. अजून आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील. आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. तर चला उद्या पुन्हा भेटू अशा जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.